आज मी कोथिंबीर वडे बनवणार आहे। अशा प्रकारे केलेली कोथिंबीर वडे एकदम खुसखुशीत होतात आणि हवं असेल तर आपण याला स्टोअर करून 15 ते 20 दिवस याला आपण स्टोअर करून ठेवू शकतो। अगदी सोपी अशी ही रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे हे एक जुडी कोथिंबीर घेतलेली आहे। कवळी कवळी पानं देठासहित, अगदी थोडेसे जे देठं कवळे असतात ते देठासहित मी इथे हे कोथिंबीरीचे पानं वेचून घेतलेले आहे आणि पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले आहे। कोथिंबीर स्वच्छ धुवून झालं की याला एका चाळणीमध्ये काढून ठेवायचं, म्हणजे यातलं पाणी पूर्णपणे निथळून जाईल। पाणी निथळून गेलं की कोथिंबीर बारीक अशी चिरून घेऊयात। तर इथे हे कोथिंबीर बारीक असं चिरून झालेलं आहे। आता आपण वड्यासाठी बॅटर बनवून घेऊया। तर इथे मी एक मोठं भांडं घेतलेले आहे। यामध्ये 1 वाटी बेसन घेऊयात। तुम्हाला हवं असेल तर यामध्ये 1-2 चमचे तांदळाचं पीठ घातलं तरीही चालेल, म्हणजे हे वडे एकदम कुरकुरीत होतात। तर आता यामध्ये हळद घालूयात आणि चवीनुसार मीठ घालूयात। व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात। मिक्स करून झालं की आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर बनवून घेऊयात। तर इथे हे 1 वाटीभर पाणी मी घालून अगदी पातळ सरसरीत असं हे बॅटर बनवून घेतलेले आहे। एकदम घट्टही नाही बनवायचं, अशा प्रकारे पातळसरच आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर आता पुढची प्रोसेस बघूयात। तर इथे कढईमध्ये 1 चमचा तेल घेतले आहे। तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूयात। जिरे चांगले असे परतून झालं की यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचं पेस्ट घालूयात। तर इथे हे 1 चमचा पेस्ट घातलेले आहे आणि काही वेळ आलं लसूण पेस्ट तेलावर चांगलं असं परतून घेऊयात। पेस्ट चांगलं असं परतून झालं की यामध्ये आता लाल तिखट घालूयात आणि यावर आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात। गॅसचा फ्लेम आता लोवर ठेवायचा आहे आणि आता हे कोथिंबीर थोड्या वेळ परतून घेऊयात। तर इथे हे कोथिंबीर चांगलं असं परतून झालेलं आहे। तर आता यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालूया। भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालायचे आहे इथे आणि 2 चमचे तीळ घालायचं आहे आणि तेलावर अगदी थोड्या वेळच परतून घेऊयात। आता यामध्ये आपण जे बेसनचं बॅटर बनवलेलं आहे ते यामध्ये घालूयात आणि व्यवस्थितरित्या आपण हे मिक्स करून घेऊयात। गॅस आता मीडियम फ्लेमवर ठेवूयात आणि सतत पळीने हलवत आपण हे मिश्रण घट्ट होईपर्यंत परतून घेऊयात। तर इथे हे थोडंसं मिश्रण घट्ट झालेलं आहे। तर आता यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला घालूयात। यामध्ये लिंबाचा रस घातलं तरीही चालेल। आता हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात आणि अजून थोडंसं घट्ट होईपर्यंत परतून घेऊयात। तर इथे हे मिश्रण घट्ट होत आलेलं आहे आणि मिश्रण चांगलं असं शिजलं केलेलं आहे। तर आता आपण वडे बनवून घेऊयात। तर वडे बनवण्यासाठी इथे मी एक ट्रे घेतलेले आहे। ट्रेला पहिले तेल लावून घेऊयात, तेलाने ग्रीस करून घेऊयात आणि अगदी थोडंसं यावर तीळ घालूयात। तीळ घातल्यामुळे वडेही छान दिसतात। आणि आता जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ते या वड्यामध्ये काढून घेऊयात। ते या टीनमध्ये काढून घेऊयात आणि पळीने थापटून आपण हे मिश्रण सेट करून घेऊयात। तर इथे हे मिश्रण सेट करून झालेलं आहे। 20 ते 30 मिनिटे आपण हे मिश्रण बाजूला ठेवूयात। जसं जसं हे मिश्रण थंड होत जाईल तसं हे घट्ट होत जातं। तर इथे हे 30 मिनिटे झालेले आहेत आणि मिश्रण चांगलंसं सेट झालेलं आहे, घट्ट झालेलं आहे, म्हणजे याचे आता आपल्याला वडे पाडता येतील। तर पहिले आपण चाकूच्या साहाय्याने याच्या कडा सोडवून घेऊयात, म्हणजे आपल्याला हे मिश्रण सहजरित्या या टीनच्या बाहेर काढता येईल। तर इथे हे कोथिंबीरचं मिश्रण अगदी व्यवस्थित असं सेट झालेलं आहे। आता आपण याचे काप बनवून घेऊयात। तर इथे मी स्क्वेअर शेपमध्ये याचे काप करून घेत आहे। तुम्हाला हवं असेल तर कुठल्याही शेपमध्ये, डायमंड, स्क्वेअर कुठल्याही शेपमध्ये याचे वड्या पाडून घेऊ शकता।
तर इथे हे अशा प्रकारे इथे हे कोथिंबीर वडी बनवून झालेली आहे. हवं असेल तर हे वडे न तळताही याच प्रकारे असेच आपल्याला हे खाता येऊ शकतात. आणि जर हवं असेल तर याला स्टोअरही करू शकता. एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून आठवड्याभरासाठी फ्रीजमध्ये ठेवून तुम्हाला हवं तेव्हा आयत्या वेळी हे तळून हे तुम्ही खाऊ शकता, बनवू शकता. तर आता आपण हे वडे तळून घेऊया. तर अगदी कडकडीत तापलेल्या तेलामध्ये हे वडे एक एक करून तेलामध्ये सोडून घेऊयात. वडे तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, कारण आपण आधीच हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे. त्यामुळे गॅसला मीडियम फ्लेमवर ठेवूयात आणि पलटून सोनेरी रंगावर हे वडे होईपर्यंत चांगलेसे तळून घेऊयात. तर इथे हे वड्यांना चांगलासा सोनेरी रंग आलेला आहे. तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर अशा प्रकारे मस्त गरमागरम खुसखुशीत कोथिंबीर वडी तयार आहे. सॉससोबत किंवा चटणीसोबत किंवा असंही तुम्ही हे कोथिंबीर वडी खाऊ शकता, सर्व करू शकता. चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत.